त्याला सगळ्यांना शुभ संध्याकाळ. शुभ संध्याकाळ. शुभ संध्याकाळ. आता आपल्याला 22वा अध्याय वाचायचा आहे. तर आपण सुरू करूयात. वांज म्हशीला दूध आले ती कथा. नामधारक सिद्धांना म्हणाले की तुम्ही मागे सांगितले की नृसिंह सरस्वती सद्गुरू गाणगापुरास आले. त्यानंतर पुढे काय घडले ते सांगा. सिद्ध सांगू लागले की नृसिंह सरस्वती सद्गुरू गाणगापुरात संगमावर गुप्त रूपाने राहिले. या ठिकाणी उत्तर वाहिनी भीमा आणि अमरजा यांचा संगम असून तेथे अश्वत्थ वृक्ष पिंपळ आहे. ते स्थान प्रयागासारखे असून तेथे अष्टतीर्थे आहेत. त्या तीर्थाचा महिमा पुढे येणारच आहे. अशी ही गाणगापूर म्हणजे वरदभूमी आहे. तिथल्या तीर्थाचा महिमा भक्तांच्या उद्धारासाठी प्रकट करावा म्हणून श्री नृसिंह सरस्वती सद्गुरू तेथे आले. आणि ते जरी गुप्त रूपाने राहिले तरी जसे सूर्याचे तेज आपोआप प्रकाशित झाल्याशिवाय राहत नाही, त्याप्रमाणे सद्गुरूंचा महिमा साहजिकपणेच प्रकट झाला. तेथे संगमावर राहून मध्यान्ही गाणगापूरस भिक्षेला येण्याचा क्रम सद्गुरूंनी सुरू केला. त्या गावात ब्राह्मणांची 100 घरे होती. कारण पूर्वी ते गाव वेद पाठक ब्राह्मणांना अग्रहार म्हणून दिलेले होते. तर कथा आपण टिपा बघूयात. मागील 20-21 या जोड अध्यायावरील टिपेच्या अखेरीस सांगितल्याप्रमाणे गुरुचरित्रातल्या 18व्या अध्यायापासून पुढे प्रत्येक अध्यायात अध्यात्मशास्त्रातील ज्ञानविषयक सिद्धांताची उकल वरपांगी अगदी साध्या सुध्या दिसणाऱ्या छोट्या छोट्या पण प्रत्यक्ष घडलेल्या कथांद्वारे केली असून त्या चढत्या श्रेणीची परिणिती 24व्या अध्यायातील विश्वरूप दर्शनात व्हायची आहे. 24 अध्याय आहेत ज्ञानकांडाची. मग कर्मकांड सुरू होत. अध्यात्मशास्त्रात येणारे विषय जीव जगत जगदीश पिंड ब्रह्मांड परमात्मा या पद्धतीने जसे वर्णन करतात तसे ज्ञाता ज्ञान ज्ञेय या पद्धतीनेही सांगितले जातात. ज्ञाता हा जीव, ज्ञेय हा परमात्मा आणि जीव हा परमात्म्याचा अंश आहे हे ज्ञान. बघा, जीव काय आहे? परमात्म्याचा अंश आहे हे ज्ञान. तसेच परमात्म्याचा जीव आणि जगत यांना व्यापून राहिला आहे हे समजणे आणि तशी अनुभूती येणे हे विज्ञान होय. मी आता शिवसूत्र पण आणलेलं आहे आणि हे पण आणलेलं आहे. तुम्हाला काल टाकलं होतं ना, विज्ञान भैरव तंत्र. विज्ञान भैरव तंत्र. तर विज्ञान भैरव तंत्रामध्ये 112 ध्यानविधी आहेत. आणि ओशोंनी पण त्यांचं पुस्तक काढलंय त्या 112 ध्यानविधींवर. मी ओशोंचं पण मागवलंय आणि हे पण आलंय माझ्याकडं हिंदीतलं. तर त्याच्यात थोडस वाचन केलं तर त्यात हेच आहे, सगळीकडं तेच आहे की जसं ब्रह्मन स्वरूप आहे आपलं ते जाणण्यासाठी त्याच्यात ध्यानविधी दिलेले आहेत की लवकरात लवकर चेतना कशी उच्च होईल आणि आपण ब्रह्मन आहोत याच्या अनुभूती कशा येऊ लागतील. तर असे ध्यानविधी आहेत त्याच्यात श्वासावरच्या. आणि मी ठरवलं होतं की जे सगळे शिवसरोदय शास्त्र झाले त्यांना ते पहाटेच्या ध्यानातून घेऊ. कारण कुठंतरी त्याला एक पात्रता असावी लागते. तर त्यांनी खूप रिस्ट्रिक्शन घातल्यात त्या पुस्तकात. त्याच्यात त्यांनी सांगितलं की सर्वांना देण्यासाठी नाही आहे. जसं शिवसरोदय शास्त्र आहे तसंच त्याच्यात बरचसं काय काय घातलेलं आहे. तर त्याला ध्यानाच्या सवयीनुसार पात्रता आणि दीक्षा, त्यांचं म्हणणं ही एक दीक्षाच आहे. हे ध्यानविधी घेणे करणे म्हणजे दीक्षाच आहे. आणि ठराविक दीक्षा असावीच लागते त्याच्या आधीची ध्यानाचे. म्हणून तर मग शिवसरोदय शास्त्र झालेलं ना, मला काही माहिती नव्हतं पण मी माझं आपलं जे त्यामुळे तसं केलं होतं. पण सगळ्यांना नाही देता येणार शिवसरोदय शास्त्र झालेल्यांना सुद्धा. कारण काही लोकांनी नुसताच केलाय, पुढं काहीच नाहीये. ना श्वासाला बघणं, ना ध्यानाला बघणं, ना कार्यक्रमाला येणं, ना ज्ञान, ना ध्यान, ना शिवसरोदय, काहीच नाही. अशांना नाही दिली पाहिजे ती असं वाटतंय. बघू आता. त्यामुळे ती लिंक मी ठराविक लोकांनाच देईल जे रोज ध्यान करतात त्यांना.
तर त्याच्यात सुद्धा सांगण्याचा हेतू काय आहे इथे, त्याच्यात सुद्धा त्यांनी तेच सांगितलंय की बाबा आपलं ब्रह्मन स्वरूप, आपण जोपर्यंत आपण ब्रह्मन आहोत, आपण क्रिएटर आहोत हे मानत नाही, आपण जोपर्यंत दुसऱ्याला भजत राहतो तोवर त्या लेवलच नाही, असं त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे, पात्रताच नाही. ज्या क्षणाला आपण ते मानू लागतो त्याशिवाय तुमची पुढे जायची स्टेपच होत नाही. म्हणून मी सारखी जे सांगतेय ना, की स्वतःला भजा. ते ध्यानातनं सुद्धा काय काय जण कुठं गेलो, इकडं गेलो, इकडं शिव दिसला, तिकडं दिसला, काय हे त्या टिकेत नवीन आहेत. पण जुन्या लोकांनी तरी थांबवा आता हे. समजून घेत नाहीत नवीन लोक, ठीक आहे, जुन्या लोकांना माहितीये सारखं. आणि त्याच्यात स्पष्ट तो उल्लेख आहे की तुम्ही जर मानलंच नाही स्वतःला क्रिएटर, तर पुढच्या स्टेप्सच होणार नाहीत. स्वतःलाच क्रिएटर मानलं पाहिजे, म्हणजे दुसऱ्या शक्तींना महत्व नाही दिलं पाहिजे. एक्सटर्नल गोष्टींवरचं लक्ष कमी झालं पाहिजे आपल्या कुठल्याही गोष्टींसाठी. आणि ज्ञानाची महती सांगितली आहे. ज्ञान आणि विज्ञान यातला फरक सांगितलाय त्याच्यात. खूप सुंदर. ज्ञान म्हणजे माहिती घेणे, विज्ञान म्हणजे प्रोसेस करणे, म्हणजे प्रॅक्टिकली इम्प्लिमेंटेशन करणे. ते ध्यानविधी म्हणजे विज्ञान आहे, म्हणून त्याला ते विज्ञान म्हटलंय. करायचंय, बघायचंय असं. आपण त्याच्यावर फोकस देतो, म्हणजे आपलं सगळं विज्ञान स्वरूपच आहे म्हणायला हरकत नाहीये. तर त्यात पण ते आहे ह्याच्यात काय बरं, विज्ञान भैरव तंत्रात. आणि शिवतंत्र पण आहे, शिवसूत्र आणलंय, शिवसूत्र. आज एक आले आणि अजून एक मागवले, शिवसूत्र. तर शिवसूत्र आणि विज्ञान भैरव तंत्र यातला मला फरक माहिती नव्हता. तर शिवसूत्राची माहिती एक दोन तीन लाईन वाचल्या, तर हे वाचून मला तेच आठवण झाली. त्याच्यातही तेच शिवसूत्रात हे म्हणजे ब्रह्मन स्वरूपाला जाण्यासाठी ध्यानविधी, विज्ञान भैरव तंत्र म्हणजे. आणि शिवसूत्र म्हणजे शिवाचं स्वरूपच किती निराकार आहे. शिव म्हणजे ब्रह्म, जिकडं तिकडं व्याप्त असा तो शिव, हे स्पष्ट करणार शिवतंत्र, शिवसूत्र. आता वाचलं नाही मी अजून, पण सार मला दोन्हीतला फरक कळला. मला माहिती नव्हतं काय, मी आपलं घेतलं, घेताना ऑर्डर देताना फक्त सेम नाही ना बघून घेतलं होतं. आणि त्याच्यात ते शिवसूत्रामध्ये हे आहे की शिवाचं स्वरूपच स्पष्ट केलंय, म्हणजे आपण जे म्हणतो ना श्वास हाच माझा शिव, तेच ते. तर ह्या दोन्ही गोष्टी म्हणजेच इथे दिलेलं आहे तेच, की ज्ञाता हा जीव, ज्ञेय हा परमात्मा आणि जीव हा परमात्म्याचा अंश आहे, हे ज्ञान. बस हेच सगळं, तिकडं इकडं तेच आहे. सगळ्यांमध्ये तेच आहे, येऊन जाऊन तेच, येऊन जाऊन तेच. तरी पण आपण किती समजून घेऊन आचरणात आणतो हा प्रश्नचिन्ह आहेच आहे. तशी अनुभूती येणे हे विज्ञान होय. आणि ह्याच्यात तर विज्ञान भैरव तंत्रात चक्क म्हटलेलं आहे, तुम्ही स्वतः क्रिएटर आहे, तुम्हीच स्वतः परमात्म्याचा अंश आहे, तुम्हीच ईश्वर आहात. ईश्वराची व्याख्या पण तशीच केली आपण करतो ती. तर त्या लेवलला येण्यासाठी सुद्धा कित्येक वर्ष जन्म साधना लागते असं त्याच्यात म्हटलेलं आहे. म्हणजे जे स्पष्टीकरण आहे त्याचं आदली, अजून तर मी श्लोकालाही सुरुवात केली नाही, पण हे खूप छान आहे आधीचं वाचण्यासाठी. तर त्याच्यामध्ये ती पात्रता यायला सुद्धा खूप जन्म गेले, खूप साधना झाली आहे असं त्याच्यातही म्हटलेलं आहे. ज्ञानी भक्त असलेल्या वेदज्ञ आचार संपन्न ब्राह्मणाच्या द्वारे केलेले आहे. त्याचप्रमाणे 19, 20, 21 या अध्यायांमध्ये सगुण निर्गुण व्यक्त अव्यक्त परमात्मा व त्याची विलक्षण योगमाया आणि प्रारब्ध कर्मावर स्वप्रयत्नाने मात करणाऱ्या जीवाची अन्नमय प्राणमय कोशातून होणारी शुद्धी आणि त्याच्या अर्थपुरुषार्थाची सिद्धी यांचे वर्णन आहे. हे सर्व वर्णन चालू असताना भक्तीची जी धारा या ज्ञानगंगेमध्ये सातत्याने मिसळलेली जाणवते, ती या 22व्या आणि त्या पुढच्या 23व्या अध्यायात अधिक स्पष्ट करून दाखवली आहे. नुसत्या ज्ञानाने जीवन कोरडे, रखरखीत आणि शुष्क होऊ नये, यासाठी त्या ज्ञानाची परिणिती भक्तीमध्ये व्हावयास पाहिजे, हा सिद्धांत या अध्यायात स्थापित केला आहे.
ब्रह्मात्मिक ज्ञानाची अध्यात्मशास्त्र दृष्ट्या चर्चा केल्याने सर्व विषय पुरा होत नाही. ब्रह्मात्मिक ज्ञान हेच परमसाध्य व परमसत्य असले, ज्ञानासारखे दुसरे पवित्र काही नाही. यात जरी काही संशय नसला तरी ज्ञान मार्ग हा सर्व बुद्धिगम्य असल्यामुळे आणि सर्वसामान्य लोकांमध्ये सगळ्यांकडेच अशी तीव्र बुद्धी असणे शक्य नसल्यामुळे ज्ञानी व बुद्धिमान लोकांच्या सांगण्यावर विश्वास किंवा श्रद्धा ठेवणे आवश्यक ठरते. एवढेच नव्हे तर श्रद्धेखेरीज ज्ञानाची पूर्तता आणि फलद्रुपताही होत नाही. सर्व ज्ञान निव्वळ बुद्धीनेच प्राप्त होते. त्याला दुसऱ्या कोणत्याही मनोवृत्तीचे सहाय्य लागत नाही, असे म्हणणे हा वृथाभिमान आहे. तेव्हा बुद्धीला श्रद्धेची जोड असल्याखेरीज काम भागत नाही. म्हणजे कळतं पण वळत नाही, आपण म्हणतो ना, कळतं बाबा मला हे सगळं, पण वळतच नाही. मग श्रद्धा असल्याशिवाय कसं वळेल? श्रद्धा असेल तरच वळणार आहे. काही आपण पाळण होणार आहे, समजलंय? श्रद्धा असेल तर आपण आचरण करणार आहोत. शिवाय जगाचे सर्व व्यवहार श्रद्धा, प्रेमादी नैसर्गिक मनोवृत्तींनीच चालले असून या वृत्तींचे नियंत्रण करण्याचे कामच फक्त बुद्धी करत असते. बुद्धीने कोणत्याही बऱ्या वाईटाचा निकाल केल्यावर पुढील अंमलबजावणी मनोवृत्तीच्या द्वारेच होत असते. म्हणून बुद्धिगम्य ज्ञानाची पूर्तता होण्यासाठी, म्हणजे जर बघितलं ना, परत परत ते लेयर येतात, पंचकोश लेयर, अन्नमय लेयर, मनोमय लेयर, बुद्धिमय लेयर, सारखं तेच प्लेन्स ऑफ कॉन्शियसनेस. दुसरं काय आहे म्हणजे चक्रा. सगळं इथून फिरून सगळं तिथेच येतं. कृतीत फलद्रूप होण्यासाठी या ज्ञानास नेहमी श्रद्धा, दया, वात्सल्य, कर्तव्य, प्रेम इत्यादी दुसऱ्या नैसर्गिक मनोवृत्तींची अपेक्षा असते. आणि जे ज्ञान या मनोवृत्ती शुद्ध व जागृत करून त्यांच्या सहाय्याची अपेक्षा ठेवत नाहीत, ते ज्ञान कोरडे, अपुरे, तरकटी, वांज किंवा कच्चे समजले पाहिजे. दारूशिवाय नुसत्या गोळीने बंदुकीचा बार जसा उडत नाही, तद्वत प्रेम श्रद्धादी मनोवृत्तीच्या सहाय्याखेरीज, स्वाती मॅडम म्यूट करा, केवळ बुद्धिगम्य ज्ञान कोणालाही तारू शकत नाही. वडाच्या झाडाची लहानशी बी फोडून पाहिली तर तिच्यात काही दिसत नाही, पण तरी सुद्धा त्यातूनच वडाचे झाड वाढत असते. ही गोष्ट श्रद्धा आणि विश्वास ठेवण्या वाचून समजणारच नाही. सर्व सृष्टीच्या बुडाशी असणारे मूळ तत्व, अनादि अनंत सर्वकृत सर्वज्ञ स्वतंत्र चैतन्य रूप आहे, हे पूर्णपणे ओळखण्यासाठी बुद्धीच्या गाडी रस्त्याने शक्य तेवढा मार्ग आक्रमिल्यावर तदनुरोधाने पण त्याच्या पुढे थोडे तरी श्रद्धेच्या व प्रेमाच्या पाय वाटेनेच गेले पाहिजे, हे निर्विवाद आहे. मी जिला आई म्हणून देवासारखी पूज्य मानतो, तिलाच इतर लोक एक स्त्री सामान्य समजतात, एक सामान्य स्त्री समजतात. या एका लहानशा व्यावहारिक उदाहरणावरून नुसते तर्काने होणारे ज्ञान श्रद्धेच्या व प्रेमाच्या मुशीत ओतले गेल्याने त्यात काय फरक पडतो हे कोणाच्याही सहज लक्षात येईल. अगदी अडाणी मनुष्य सुद्धा श्रद्धेची उणीव पडत नाही. मनुष्यात सुद्धा श्रद्धेची उणीव पडत नाही, आणि श्रद्धेनेच जर तो आपले शेकडो व्यवहार नित्य करीत असतो तर त्याच श्रद्धेने ब्रह्म निर्गुण आहे असे त्यांनी समजण्यास कोणताही प्रत्यवाय नाही. म्हणजे ही श्रद्धा पण ठेवली पाहिजे की बाबा नाही, ब्रह्म निर्गुण आहे. श्रद्धेने प्राप्त झालेल्या ज्ञानाची छाननी करून त्याची उपपत्ती लावणे हे बुद्धीचे काम आहे, हे खरे. पण सर्वस्वी योग्य उपपत्ती न मिळाली तरी तेवढ्यामुळे श्रद्धेने प्राप्त होणारे ज्ञान नुसता भ्रम आहे असे म्हणता येणार नाही. प्रत्येक वेळेला आपल्याला प्रूफ लागतं ना. मग प्रूफ मागितलं नाही मिळालं तर काय होणार? मनुष्याचे या जगातील परमसाध्य जी ब्राह्मी स्थिती किंवा सिद्धावस्था, ती प्राप्त होण्यास ब्रह्म निर्गुण आहे असे कोरडे ज्ञान होऊन भागत नाही. दीर्घ अभ्यासाने व नित्य सवयीने हे ज्ञान हृदयात, म्हणजे आचरण तसं पाहिजे ना. हो, ब्रह्म निर्गुण आहे, हो हा ब्रह्म आहे,
ते हृदयात पाहिजे ना, आचरण तसं पाहिजे. व देहेंद्रियात भिनून जाऊन आचरणद्वारा ब्रह्मात्मैक्य बुद्धी हा देह स्वभाव बनला पाहिजे. व तसे होण्यास परमेश्वर स्वरूपाचे प्रेमाने आकलन करून मन तदाकार करणे हाच काय तो एक मार्ग आहे. म्हणजे परमेश्वर स्वरूपाला जाणून घेतलं पाहिजे ना, की हे सगळं चैतन्यच आहे तो. तो काय एका ठिकाणी असं नाहीये, चराचरात आहे. प्रेम न ठेविता निष्काम निरंतरचे असले पाहिजे असे भागवत पुराणात म्हटले आहे. भागवत सप्ताह सुरू होतोय बरं का. कोणाला घ्यायचंय का बघा भागवत वाचायला. अध्यात्मशास्त्राचे वरील सिद्धांत गुरुचरित्राच्या या 22व्या अध्यायातील कथेत व्यक्त केलेले आहेत. ज्या ब्राह्मण दाम्पत्याच्या घरी सद्गुरू भिक्षेसाठी गेले होते त्या घरातील वांज म्हैस ही बुद्धिगम्य, बघा आता म्हैस काय आहे, प्रतीक आहे. घरातील वांज म्हैस ही बुद्धिगम्य कोरड्या ज्ञानाचे प्रतीक आहे. पण त्या घराचा मालक असलेला ब्राह्मण ज्ञानी होता आणि म्हणूनच स्वतः यावर भिक्षेवर निर्वाह करीत असून सुद्धा त्या घरात अतिथींचा सत्कार मनोपूर्वक होत होता, हे लक्षात ठेवले पाहिजे. या कथेमध्ये जी घटना घडली ती घडत असताना घराचा मालक असलेला ब्राह्मण घरात नव्हताच. तो यायावर भिक्षा आणण्यासाठी गेला असल्याचा उल्लेख त्याच्या पत्नीच्या बोलण्यात आलेला आहे. तो ब्राह्मण विद्वान असल्याचा स्पष्ट उल्लेखही कोठे नाही. पण गुरुचरित्रकारांनी त्याची तुलना विदुराशी केली आहे. आणि ज्याप्रमाणे हस्तिनापुरात गेल्यावर श्रीकृष्ण परमात्मा भोजनासाठी दुर्योधनाच्या राजवाड्यात न जाता विदुराच्या घरी गेले, त्याप्रमाणे श्री नृसिंह सरस्वती सद्गुरु गाणगापुरातील विद्वान सधन ब्राह्मणाच्या घरी न जाता या दरिद्री ब्राह्मणाच्या घरी गेले असा उल्लेख आहे. महाभारतामध्ये विदुर हा ज्ञानी समजला जातो, तेव्हा गुरुचरित्राच्या 22व्या अध्यायातील कथेतला हा ब्राह्मण ज्ञानी होता असे समजण्यास हरकत नाही. तो सात्विक वृत्तीचा होता हे कथेत स्पष्टच आहे, स्पष्ट म्हटले आहे. तशीच त्याची पत्नी सुद्धा पतिव्रता नाव असलेली अतिथ्यशील व मनात भक्तिभाव असणारी होती, हेही या कथेत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ब्राह्मण घरी नसतानाही सद्गुरु दारात आल्यावर तिने आदरपूर्वक पाट मांडून त्यांना बसाव्यास सांगून ब्राह्मण धान्याची भिक्षा घेऊन येईपर्यंत थांबण्याची विनंती केली. आपले पती घरी नाहीत व सद्गुरूंना भिक्षा म्हणून देण्यासारखे घरात काही नाही असे सांगून त्या स्त्रीने सद्गुरूंची बोळवण केली असती तर त्यात खोटेपणा काहीच घडला नसता, कारण वस्तुस्थिती तशीच होती. पण पतिव्रता ब्राह्मणीने तसे केले नाही. तिने सद्गुरूंना आदरपूर्वक बसून घेतले. शिवाय त्यावेळी नृसिंह सरस्वती सद्गुरूंना गाणगापुरात कोणीही ओळखत नव्हते. ते तेथे गुप्त रूपाने संगमावर राहत होते. तेव्हा असा अनोळखी संन्यासी घरी आला असताना आणि घरात वर सांगितल्याप्रमाणे स्थिती असताना त्यांना आदरपूर्वक बसून घेण्यात पतिव्रता ब्राह्मणीच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो. त्या ब्राह्मणाच्या घरचे वळणही यावरून दिसून येते आणि सर्व आतिथ्य पूर्णपणे निरपेक्ष बुद्धीने केलेले होते. दारात आलेला अनोळखी अतिथी जाऊ नये हा गृहस्थ आश्रमाचा धर्म. सुवर्ण मॅडम म्यूट करा. गृहस्थाश्रमाचा धर्म निभावला जावा एवढाच हेतू या सर्व खटाटोपात होता. निष्काम कर्मयोग म्हणून ज्याचे वर्णन केले जाते त्याचे दैनंदिन जीवनात हे प्रत्यक्षच सहजपणे घडलेले आचरण आहे. वर अध्यात्मशास्त्र सिद्धांताचे विवेचन करताना ज्ञान देहेंद्रियात भिनून आचरणद्वारा हा देह स्वभाव बनण्याचा उल्लेख आहे. पतिव्रता ब्राह्मणीचे वागणे हे त्या सिद्धांताचे प्रात्यक्षिक आहे. ती ब्राह्मणी भाविक आणि अत्यंतशील होती, तशी सुज्ञही होती. त्याशिवाय सद्गुरूंनी धार काढून आण असे म्हणताच ती दुधाचे पाळे घेऊन धार काढायला तयारच झाली नसती. किती विश्वास, कारण उपजल्यापासूनच ती म्हैस तिच्या घरी होती आणि ती दगडाप्रमाणे वांज असल्याची तिला कित्येक वर्ष माहिती होते. मग श्रद्धेने गेली म्हणून सक्सेस झाला ना.
अशा म्हशीचे दूध काढावेस एका अनोळखी संन्यासाच्या सांगण्यावरून तयार होणे ही गोष्ट विलक्षणच. पण सद्गुरूंच्या सांगण्यामुळे तिच्या मनात एकदम विश्वास वाटून ती दूध काढायला बसली आणि भरपूर दूध निघाले. इतकेच नव्हे तर म्हैस कायमची दुभती झाली. मध्यान्हकाळी अतिथीच्या वेळी श्री दत्त प्रभू कोणत्याही रूपाने येतात या वचनावर त्या ब्राह्मणीची श्रद्धा असल्यामुळेच ती अशी वागली. वर अध्यात्मशास्त्र सिद्धांताचे विवेचन करताना तर्काखेरीज ज्या श्रद्धा, प्रेम, आदर या इतर भावांचा उल्लेख आला आहे ते इतर शुद्ध सात्विक भाव त्या पतिव्रता ब्राह्मणीमध्ये पूर्णपणे होते. ती आणि तिचा पती दोघेही निष्काम कर्मयोगाचे आचरण प्रत्यक्ष करतच होते, पण ते श्रद्धावानही होते आणि म्हणूनच निष्काम कर्मयोगांमध्येही श्रद्धावान श्रेष्ठ असे जे गीता वचनवर अध्यात्मशास्त्र सिद्धांताच्या विवेचनात आलेले आहे त्या वचनानुसार ते ब्राह्मण दाम्पत्य श्रेष्ठ होते. म्हणूनच श्री नृसिंह सरस्वती सद्गुरू त्यांच्या घरी गेले आणि त्यांच्या श्रद्धायुक्त निष्काम कर्मयोगाला माधुर्य यावे या हेतूने त्यांची वांज म्हैस दुभती केली, त्यांचे दारिद्र्य दूर केले, त्यांच्या योगक्षेमाची व्यवस्था करून दिली आणि लक्ष्मीचा अखंड वास त्यांच्याकडे राहील असा आशीर्वाद दिला. 23वा अध्याय वाचूयात. 24 उद्या आपण संपवूयात हे. परत शनिवार रविवार, शनिवार रविवार आणि सोमवारी 1 तारीख आहे. 1 तारखेपासून आपल्याला 3:30चं ध्यान करायचंय. श्री नृसिंह सरस्वती सद्गुरु संगमावरून गाणगापुरात गावात वास्तव्यासाठी आले ती कथा. आज गजानन महाराजांची पुण्यतिथी आहे. कोण बघतोय गजानन महाराजांचे चॅटबॉक्स मध्ये टाका. नामधारकाच्या विनंतीवरून सिद्ध पुढे सांगू लागले. ते म्हणाले, मागील म्हणजे 22व्या अध्यायात ज्या ब्राह्मणाच्या घरी जाऊन श्री नृसिंह सरस्वती सद्गुरूंनी तेथे असणाऱ्या वांज म्हशीला दुभती केली होती. कोणी नाहीये का? गजानन महाराजांचे भक्त कोणी नाहीयेत का? तर 23वा अध्याय आपला वाचून झालेला आहे आणि त्याच्या टिपा बघू आता. मागच्या म्हणजे गुरुचरित्राच्या 22व्या अध्यायात ज्ञानाची भक्तीमध्ये होणारी परिणिती दर्शविल्यावर भक्ती मार्गातील सर्वश्रेष्ठ सिद्धांत म्हणजे ईश्वरापुढे संपूर्ण शरणागती पत्करणाऱ्या व्यक्तीस ती कितीही पातकी असली तरी ईश्वर त्या सर्व पापांमधून सोडवितो. त्या सिद्धांताचे प्रतिपादन या 23व्या अध्यायातील कथेतच केलेले आहे. या कथेत एकच साधी आणि सरळ घटना आहे, ती म्हणजे गाणगापुरातील पश्चिमेला जुन्या ओसाड घराजवळ असणाऱ्या पिंपळाच्या वृक्षावर अनेक वर्ष राहणाऱ्या व लोकांना क्रूरपणे मारून खाण्याबद्दल प्रसिद्धी असणाऱ्या भयानक ब्रह्मराक्षसाने श्री नृसिंह सरस्वती सद्गुरूंची मिरवणूक त्या वृक्षाजवळ येतात झाडावरून खाली उडी मारून सद्गुरूंपुढे शरणागती पत्करून आपला उद्धार करावा अशी प्रार्थना केली आणि सद्गुरूंनी त्याला मुक्ती दिली. मागच्या 22व्या अध्यायात वर्णिलेली वांज म्हैस दुभती झाल्याची हकीकत सर्वत्र पसरली आणि गाणगापूर ग्रामाचा अधिपती सर्व राजोपचार घेऊन संगमावर श्री नृसिंह सरस्वती सद्गुरूंकडे गेला आणि त्याने सद्गुरूंना गावात मठ स्थापन करून राहण्याची विनंती केली. सद्गुरूंनी ती विनंती मान्य केल्यावर ग्रामाधिपतीने त्यांना मिरवणुकीने गावात आणले. ही मिरवणूक गावाच्या पश्चिम दिशेला असलेल्या त्या ओसड घराजवळ आणि त्या पिंपळाजवळ आल्याबरोबर तो ब्रह्मराक्षस पुढे आला. त्याने सद्गुरूंना म्हणजे इथे मी मगाशी 12 वाजता सांगितलं ना, ते सगळे असे मुक्त करतात. भूत खेत कोणाला लागलेले असतील तर त्यांनी ती पालखी घ्यावी म्हणतात. जर कोणाला असेल ते निघून जातं, अशी तिथे महती आहे.
मागे 20-21व्या या जोड अध्यायावरील टिपेत आपण असे पाहिले की पिशाच्च योनी असते, ते चालय बघा. आणि पिशाच्चा उपद्रव पाश्चात्य देशातील लोकांना सुद्धा भोगावा लागतो, याबद्दलचा भरभक्कम पुरावा पाश्चात्य शास्त्रज्ञांच्याच अनेक ग्रंथांमधून असल्याचे संदर्भ डॉक्टर व्ही म भट यांनी आपल्या योग सिद्धी व ईश्वर साक्षात्कार या सुप्रसिद्ध ग्रंथात दिलेले आहेत. या ग्रंथाच्या लिंगदेह नावाच्या 8व्या प्रकरणात असे म्हटले आहे की आधुनिक शरीरशास्त्राप्रमाणे सुद्धा नुसत्या डोळ्यांना अदृश्य पण सूक्ष्मदर्शक भिंगाने दृश्य असणाऱ्या स्त्री पुरुषातल्या जनक जीवाणूंमध्ये त्या स्त्री पुरुषांचे शारीरिक गुणदोष केंद्रित होऊन राहतात आणि मुलाच्या वाढत्या देहात क्रमाने विकसित होतात. याप्रमाणे त्या सूक्ष्मदर्शकानेही न दिसणाऱ्या पण अतिंद्रिय दृष्टीच्या माणसांना प्रत्यक्ष दिसणाऱ्या सूक्ष्मलिंग देहात मनुष्याच्या सर्व गुण कर्माधिकांचा समावेश झालेला असतो. अशी सर्व अतिंद्रिय दृष्टीच्या अध्यात्मवाद्याची प्रत्यक्ष पुराव्यावर आधारलेली खात्री आहे. आणि म्हणून प्रत्येक सजीव मानवी देहात हा लिंग देह जन्मताच असतो, राहतो असे म्हणतात. त्याच ग्रंथाच्या मरणोत्तर अस्तित्व या 9व्या प्रकरणात दाखवून दिले आहे की काही जीवात्मे आपले मरणोत्तर अदृश्य स्थितीतील जीवन प्रत्यक्ष पुराव्याने सिद्ध करतात. मरणोत्तर अदृश्य स्थितीतील जीवन प्रत्यक्ष पुराव्याने सिद्ध करतात आणि त्यातलेच काही प्रत्यक्ष देह धारण करून तात्पुरते या जगात अवतीर्ण होतात. या सर्वांचा इत्यर्थ असा की तो सूक्ष्म देह सजीव देहातून केव्हा केव्हा बाहेर जातो आणि थिओसॉफिस्ट म्हणतात त्याप्रमाणे तो ऍस्ट्रल बॉडी काही अतिंद्रिय दृष्टीच्या माणसाने प्रत्यक्ष दिसतोही. शिवाय तो मरणोत्तरही आपले अस्तित्व अनेक तऱ्हेने प्रत्यक्ष देह धारण करून सुद्धा दर्शवितो. आता बघा हे ऍस्ट्रल ट्रॅव्हल वगैरे जे आहे ना, ते सुद्धा मी मागं तुम्हाला सांगितलं ना की आपल्या पृथ्वीच्या आवरणात कवचामध्ये अनेक प्रोग्राम होते. तोच हा ऍस्ट्रल ट्रॅव्हलचा सुद्धा प्रोग्राम होता. रचलेले प्रोग्राम आहेत आपल्यावर काही लादले गेले होते त्यासाठी. आणि आता तेही उलगडलेलं आहे की जर हे ऍस्ट्रल ट्रॅव्हल वगैरे डोक्यात घुसलेलं असेल, केलेलं असेल, झालेलं असेल, तर त्या प्रोग्रामला बळी पडलेलं आहोत असं आत्ताचं म्हणणं आहे लेटेस्ट रिसर्च प्रमाणे. तर ते एक. आणि स्वप्नांचं सुद्धा, स्वप्नात सुद्धा आपण जे जातो किंवा काय काय करतो ते या मागच्या अध्यायात होतं, मी वाचलं नव्हतं ते, पण सांगते आता. तर त्यांचं म्हणणं की इथे लेखकांनी सांगितलं होतं की स्वप्नात सुद्धा आपण कर्म क्लीन्स करत असतो. काही आपल्या हातून जर काही चांगल्या गोष्टी घडल्या, आपलं सत्कर्म जर वाढीस लागलं, तर आपलं जे संचित कर्म असतं ना, म्हणजे आता भोगायस न येणार काही, त्याला वेगळा शब्द वापरलाय ना तिथे, बांधून ठेवलंय, आता सध्या तर नाहीये ते. असं ते कर्म प्रारब्ध. तुम्हाला अ अप्रारब्ध. अप्रारब्ध नाही हो, अप्रारब्ध नाही, काहीतरी वेगळं हो होतं मॅम, शब्द. अप्रारब्ध. कारण संचित, क्रियमाण आणि प्रारब्ध अशी तीन आहेत आणि ते जे साठून आहे ते अप्रारब्ध. बरं जाऊ दे, ते काय असेल मला नाव नाही लक्षात राहत. ते जे कर्म असतं साठवलेलं, पण ज्ञानाने आपल्याला ते घालवता येतं. आता ऍक्टिव्हेशन झालेलं नाहीये, ज्ञानाने ते घालवता येतं असं जे वर्णन आपलं वाचलं. त्याच्यानंतर 1-2 पॅरेग्राफ त्या स्वप्नांवर होते. तर त्यामध्ये असं होतं की ते कर्म आपण जे ज्ञानाने घालवतो, ते कर्म आपल्या हातून जर काही चांगली कर्म घडलेली असतील, तर स्वप्नामध्ये सुद्धा असे कर्म न्यूट्रल केले जातात. स्वप्नामध्ये तुम्ही जाऊन ते पूर्ण करायचं, क्लीन्स करायचं असं असतं. ऍक्च्युली मी असंही वाचलं होतं की स्वप्नामध्ये सुद्धा आपण वेगळ्या प्लॅनेटवर जात असतो आणि वेगळ्या प्लॅनेटवरच्या आपल्या भूमिका बजावत असतो. तर त्या अनुषंगाने मला हे रेझोनेट झालं हे आणि ते, की स्वप्नात सुद्धा आपल्या जर भूमिका आपण राबवत असू, मल्टीडायमेन्शनल, आपण मल्टीडायमेन्शनल आहोत ना, फक्त याच डायमेन्शन मध्ये नाहीये, आपण दुसऱ्या डायमेन्शन मध्ये पण आहोत. तर त्या हेनी तिथे लिहिलेले की आपण स्वप्नांद्वारे आपण ती कर्म न्यूट्रल करू शकतो आणि होतात अशांची.
तर त्यांनी स्वप्नाचं वगैरे दिलेले ते 1-2 पॅराग्राफ काय असतं ते. तर हे ऍस्ट्रल बॉडीचं पण आत्ताच तुम्हाला लेटेस्ट रिसर्च सांगितलं. आता काय खरं काय खोटं हे आपण काही ठरवू शकत नाही, पण आपण त्यावर मनन चिंतन तर नक्कीच करू शकतो नाही का. आपल्याला काय पटतंय ते घेऊन चालायचं, पण मनन चिंतन केलं पाहिजे. मला कधीच भावलं नाही ऍस्ट्रल ट्रॅव्हल. मी हे डॉक्टर वर्तकांची सुद्धा पुस्तकं वाचली. हे काय भट, डॉक्टर भट, वाचन असंख्य झाले. आपल्याकडे वर्तक आहेत, त्यांनी तर सगळं ऍस्ट्रल ट्रॅव्हल करून त्यांना काय काय दिसलं, कसं कसं दिसलं हे वर्णन आहे. आणि खूप पूर्वी हे वाचन मी केलेले. पण तरी सुद्धा मला कधीच ऍस्ट्रल ट्रॅव्हल रेझोनेट नाही झालं ना. आता तर इकडे तिकडे सारखी मी ऐकायचे ना, ऍस्ट्रल ट्रॅव्हल करा, हे करा, ते करा. मी तर ब्लॉक घालून ठेवलं मला, की मी या फंदातच अडकणार नाही आणि माझ्या नशिबात ऍस्ट्रल ट्रॅव्हल नको. आणि नंतर मग आपल्या डॉक्टरांचा आलाच व्हिडिओ बाहेर, तो ऍस्ट्रल ट्रॅव्हलचा भेद ओपन करणारा, की काय प्रोग्राम ते लादले होते आणि आता ते कसे बळी पडलेले दाखवत होते. जसं चॅनलिंग तसंच ते ऍस्ट्रल ट्रॅव्हल. तर त्यावेळेला म्हणजे लक्षात आलं की खरंच आपल्याला इन्स्टिंग चांगल्याच नेहमी योग्यच आलेले आहेत आणि मी का बळी पडले नव्हते हे पण मला कारण कळालं. एवढे डॉक्टरांची पुस्तकं वाचले तरी सत्यच होतं त्यांचं ते. त्यांचं कुठं खोटं होतं, ते खरंच होतं. पण ते जे प्रोग्राम इम्प्लिमेंट केलेले होते ते आता असत्य बाहेर पडत चालली ना. आत्ताशी आपल्या चेतना वाढल्यामुळे काही सत्य बाहेर उलगडत चाललीये ना. मग त्यात दोष कोणाचाच नाहीये, पण आपल्याला काय रेझोनेट येतोय, आपल्याला अति उच्च प्रगत येणार रेझोनेट होतंय. काही काळ आणि काही वर्षांनी जे लोकांना समजणार आहे ते आता आपण बघू शकतो, ऍक्सेप्ट करू शकतो, पटवू शकतो. हे किती छान गोष्टी आहेत. म्हणजे ऍडव्हान्स सोल आहोत आपण, हे सिद्ध नाही होत का आपण लीडर्स आहोत. तर याचा अर्थ असा की वासना, इच्छा इत्यादी मानसिक शक्ती म्हणजेच आत्मशक्तीची रूपे अव्यक्त स्वरूपात कैक वर्षही राहू शकतात. त्यानंतर एकाच देहातील व्यक्तंतरे या शीर्षकाखाली प्रकृतीकडून नवे द्रव्य घेऊन जीवात्मा दुसरा देह कसा घेतो हे मी तुम्हाला सांगितलं. मी तुम्हाला खूप अवेअरनेस दिलेला आहे, की जसं मी सांगितलं आपल्या इच्छा नेहमी ध्यानातनं बाहेर काढायच्या, की ही खरंच आपल्या सोलची इच्छा आहे का आजूबाजूच्या सोल आणि हे जे आत्मे आहेत अतृप्त ते आपल्यात इंड्यूस करतात. काय असतं माहिती का, तुम्हाला हे सगळं सांगून झालंय मी. ते आपल्या देहाचा वापर करतात. ऑटो रायटिंग मी का बंद केलं ते तुम्हाला सांगितलं मी, की बाबा ऑटो रायटिंग हे जे मला पुढचं 10 वर्षानंतरचं येणारं ज्ञान आहे ते कोणत्या तरी आत्मेचा आहे. तो माझा वापर करून घेतो ना, माझ्या इंटलेक्च्युअल लेवलचा, देहाचा, त्याच्या रूपाने ते लिखाण होतंय. मी मेडिटेशन केलं, मला हे हवंय का, हे हवंय का, नाही आलं बंद करून बाड बिस्तारा गुंडाळून ठेवला. आहेत माझ्याकडे ती डायरीत पानं. तर हे कळलं होतं मला, कारण की सोल आपल्याला ट्रॅप करतात. कोणाची तरी उद्दिष्ट आपण विनाकारणच पूर्ण करायला लागतो. म्हणून हे काम करताना तर मी खूप वेळा चेक करते, मला करायचंय का, मला करायचंय का, अजून कोणाचं आहे. म्हणून प्रत्येक वेळेला आपण ध्यानामध्ये आपल्या सोलला जोडलं पाहिजे आणि आपल्याला करायचं आहे तेच केलं पाहिजे. नाहीतर दुसऱ्यांचे सोल तृप्त करून आपला सोल अतृप्त राहिला तर पुन्हा जन्म घ्यावा लागणार आहे ना. आपली सोल स्क्रिप्ट काय आहे, आपला प्रोग्रामचा काय स्क्रिप्ट आहे, मग हे कसं कळतं, तर आपल्याला केल्यावर आंतरिक समाधान खूप लागतं, खूप. दिखावा नसतो त्यात. आता त्या ज्या काल मॅडमचं तुम्हाला उदाहरण दिलं, मला फोन आला, फोन आला, मी ऑटो रायटिंग करते, मी हे करते, ते करते, क्षणात खाली खेचलं मी त्यांना. खेचलं म्हणजे सत्य उलगडून दाखवलं कडक शब्दामध्ये. तुम्ही काय करताय, तुम्ही भरकटत आहात. कारण ते खरंच भरकटत आहेत. 6-7 वर्ष झाले. आपल्या एका साधकामुळे आलं फोन, मी त्यांना रागवले, म्हटलं अहो कशाला असली माणसं आपल्याकडे आणतात. तुम्हाला तर कळायला पाहिजे ना आपल्याकडे कोणती माणसं आणायची. आहेत का त्या जोडणाऱ्या? जोडल्या नाहीच त्या, एकाही सेशनला बोलल्या नाहीत कधी. फक्त माझं डोकं खूप खाल्लं. नाही आहेत. आहेत आहेत. कळेल तुम्हाला मी कोणाबद्दल बोलते त्यांना. तुम्हाला म्हटलं होतं मला असल्या व्यक्ती कशाला जोडायच्या. परत त्यांचा फोन आलता 4 दिवसापूर्वी. मी स्वप्नांचे अर्थ सांगते, मी इंटरनॅशनल माझ्याकडे क्लायंट्स आहेत, मी इतकं वजन कमी केलं माझं असं तसं. म्हटलं तुम्ही भरकटतात आहात अजून सुद्धा
आणि त्यांच्या मुलाने माझा फोन घेतला. मी त्या मुलाबरोबर बोलले होते मागच्या याला. तो म्हटला, आई तुला ही खूप शहाणी कोण ग मिळाली फर्स्ट टाइम इन द तुझ्या ह्याच्यात. बाकी तुला सगळे बरकट होणार मिळाले. या मॅडम खूप तुला क्लिअर कट वास्तव सांगतात. कोण आहेत या, कोण आहेत? म्हटलं द्या त्याला, मी बोलते त्याच्याशी. लगेच मी बोलले. तर तो इंजिनिअरिंगला शिकत होता. म्हणे मॅडम खूपच तुम्ही छान सांगितलं हो. आई भरकटच जाते अहो म्हणे कोणी काही सांगितलं की. तर अशा व्यक्ती खूप भरकटच चालल्यात आजूबाजूला. तर हे ऍस्ट्रल आणि ऑटो रायटिंग आणि इथे हे आलंय त्याच्यावरनं मला आठवलं की तुम्हाला मी हे सगळं सांगितलेलं आहे. की याचा अर्थ असा की वासना, इच्छा इत्यादी मानसिक शक्ती म्हणजेच आत्मशक्तीची रूपे अव्यक्त स्वरूपात कैक वर्ष राहू शकतात. म्हणजे आपल्याही इच्छा राहणार आहेत ना. त्यानंतर एकाच देहातील व्यक्तंतरे या शिक्षकाखाली प्रकृतीकडून नवे द्रव्य घेऊन जीवात्मा दुसरा देह कसा घेतो, अनेक व्यक्तंतरे व चित्तेही कशी निर्माण करतो, याचा उल्लेख करून पातंजल योगदर्शन या श्री कोल्हटकर यांच्या सुप्रसिद्ध ग्रंथाचा उल्लेख करून डॉक्टर व्ही म भट म्हणतात, कर्म भोग पुरा करावयास एक जन्म अपुरा पडतो. म्हणून एकाच देहात व्यक्तंतरांनी साधक तो भोग संपवतात. काय काय तर वॉक इन पण करतात, दुसऱ्या देहामध्ये जातात आणि कार्य पूर्ण करतात. असंही करतात. त्यानंतर व्यक्तंतराची पाश्चात्य माणस म्हणजे चांगली कर्म सुद्धा पूर्ण करतात. म्हणून मी इच्छा ठेवायच्या नाही, चांगल्याही कर्माच्या इच्छा ठेवायच्या नाही. मला हेच करायचंय आणि पूर्णच झालं पाहिजे. कधी जावं लागेल काय सांगता येते? सांगता येते का? म्हणून जे तुला करायचंय ते तू करून घे बाई, माझं काही नाहीये. हे झालं पाहिजे आणि एवढं झालं पाहिजे असं काही नाही. तुला हवं तर करून घे, नाही तर नाही. असं आपण नेहमी म्हटलं पाहिजे. पडताळून पाहिलेले काही प्रसिद्ध उदाहरणे देऊन डॉक्टर भट व्यक्तंतराची उपपत्ती देताना म्हणतात, एकाच शरीरात एकाच व्यक्तीच्या एकमेकांना कळत किंवा न कळत अनेक वेळा तेच शरीर वापरून कसा खेळ करू शकतात हे पाहिले म्हणजे स्थूल देह. आता हे शरीराचा वापर कशामुळे होतो? केस केस कुठं सोडायची नाही. काय काय लोक गुंते सुद्धा खाली टाकतात. आमच्याकडे बिल्डिंगला कधीतरी असे ते गुंते बायका टाकतात. मी म्हटलं यांना कळत कसं नाही? एवढ्या चांगल्या चांगल्या घरात राहतात. केस कुठेही सोडायची नाहीत, लक्षात घ्या. वस्त्र, तुम्हाला सांगून राहिलात या गोष्टी पण खूप सांगून राहिल्यात. वस्त्रामध्ये सुद्धा सगळं आपलं व्हायब्रेशन असतं. त्यामुळे अशाच लोकांना ती गेली पाहिजेत की जे आपल्याला जाणून घेत आहेत, आपल्याबद्दल चांगली मतं आहेत. नाही तर काय आहे, अनेक वेळा अनेक वेळा ते सर्व शरीर वापरून कसा खेळ करू शकतात हे पाहिले म्हणजे स्थूल देह, हे लिंग देह. म्हणून तर कपडे जाळून टाकायचे गेलेल्या माणसांचे, नवीन असले तरी. त्यांच्या नावाने ते घेतलेले असतात, नावाने व्हायब्रेशन गेलेले असतात, घडी मोडू देत न मोडू देत. भूतसंचार किंवा परकाया प्रवेश असे म्हटले आहे. त्यानंतर पाश्चात्य शास्त्री व्यक्तंतरास रोग समजतात हे सांगून डॉक्टर भट म्हणतात की सदा सर्वदा ही व्यक्तंतरे रोग समजण्याचे कारण नाही. पाश्चात्यांच्या तत्वज्ञानाला पूर्वजन्माची पार्श्वभूमी नसल्याने असे अद्भुत प्रकार दिसले की त्यांना मानसिक रोग ठरवून ते मोकळे होतात. पुढे पातंजल योगातील व्यक्तंतराची उपपत्ती सर्व व्यक्तिंतरेच्या व्यक्तांतरांना व पूर्वजन्माच्याही घटना, पूर्वजन्माची पुस्तकं वाचलीत मी बरीच डॉक्टरांची, त्या अधिक ग्राह्य व विश्वासार्ह आहे हे सांगताना डॉक्टर भट म्हणतात ती मुख्यतः कर्मसिद्धांतावर अवलंबून आहे. कर्मसिद्धांत माणसाच्या वासना, कोनेटिव्ह एनर्जी, कर्मानुसार पुनर्जन्म किंवा व्यक्तंतरा घ्यावयास लावून आपले उद्दिष्ट साध्य केल्याखेरीज नष्ट होत नाही. त्याच्या स्मृती किंवा संस्कार तोपर्यंत म्हणजे हेतू फलाश्रयालंबणे, बघा याचा त्यांचा हेतू व फल यांचा आधार असेपर्यंत कायमच असतात. या जन्मातल्या या सुप्त अतृप्त पण प्रभावी राहिलेल्या वासनांबद्दल मात्र पतंजलींचे तत्वच आपल्या शब्दात मांडले आहेत. अशा तऱ्हेने पाश्चात्य पद्धतीने विचार करणाऱ्यांना लिंगदेहाचे अस्तित्व सिद्ध करणे जरूर पडत असले तरी आपल्याकडे प्रत्येक व्यक्तीला लिंगदेह असतो आणि हाडामासाच्या 5 भौतिक शरीराचा मृत्यू झाल्यावर पंचकोश
त्याचा मृत्यू झाल्यावर हा लिंग देह आपल्या कर्मानुसार पुन्हा नवीन जन्म घेतो आणि नवीन देह धारण करतो. ही कल्पना सर्व परिचित व सर्वसामान्य आहे, सर्वमान्य आहे. आपल्या अध्यात्मशास्त्रातही लिंग देहाचे स्पष्टपणे वर्णन केलेले असते. प्रकृतीपासून पुढे प्रादुर्भूत होणाऱ्या तत्वांची सांख्य मताप्रमाणे संख्या स्थूल महाभूते व पुरुष धरून 25 होते. आता हे 25 आहेत ना, ते आपण बघतोय शिवसरोदयातनं. 5 नाही आहेत, 25 आहेत. यापैकी महान किंवा बुद्धीपासून पुढचे 23 गुण हे मूळ प्रकृतीचे विकार होत. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आपण तर वापरतोच. 5 तन्मात्रा मन, बुद्धी, अहंकार आणि 5 स्थूल महाभूते असे 23 गुण असून त्यातील 5 स्थूल महाभूते व 5 तन्मात्रा हे द्रव्यात्मक विकार असून बुद्धी, अहंकार, मन या केवळ शक्ती किंवा गुण आहेत. ही 23 तत्वे व्यक्त तर मूळ प्रकृती अव्यक्त आहे. ज्ञानाशिवाय जो मनुष्य मरण पावतो त्याचा आत्मा प्रकृतीच्या चक्रातून अजिबात सुटत नाही. म्हणजे ही प्रकृती म्हणजे कोण? प्रकृती म्हणजे शक्तीच आपली ना, शिवशक्ती. हा, बघा, ती प्रकृती. ज्ञानाशिवाय मरणाऱ्या आत्म्यास नवे जन्म प्राप्त होण्यासाठी प्रकृतीचा त्याच्याशी संबंध राहणे आवश्यकही आहे. मरणानंतर स्थूल देहाचा नाश होत असल्यामुळे हा संबंध स्थूल महाभूतांशी असू शकत नाही, हे उघड आहे. पण 23 5 स्थूल महाभूते वगळली म्हणजे 18 तत्वे शिल्लक राहतात. त्यांनाच सांख्य परिभाषेत 18 तत्वांचे लिंग शरीर म्हणतात. या 18 तत्वांमध्ये स्थूल महाभूतांचा समावेश नसला तरी त्या महाभूतांच्या मूलभूत तन्मात्र द्रव्यांचा लिंग शरीरात समावेश असतो. या तन्मात्रांच्या आश्रयानेच लिंग देह इतर तत्वे एकत्रितपणे धारण करून मनुष्याच्या मृत्यूनंतर राहत असतो. म्हणून तर आपण लिंग देहाचं सुद्धा विलिनीकरणाच्या मागे लागलेलो आहोत. त्याचे सगळे टेक्निक सुरुवातीपासून आपण करत आहोत. सांख्य मानित असलेल्या 18 तत्वांच्या लिंग देहामध्ये प्राण, धर्माधर्म म्हणजे कर्म यांचा समावेश केला म्हणजे वेदांत परिभाषेप्रमाणे लिंग शरीर होते. म्हणजे वारा ज्याप्रमाणे फुलातून सुगंध हरण करतो त्याप्रमाणे जीव स्थूल शरीर सोडताना हे लिंग शरीर बरोबर घेऊन जातो. वर सांगितल्याप्रमाणे पाश्चात्य मानसशास्त्रज्ञांनी व्यक्तांतराबद्दल जसे प्रयोग केले त्याप्रमाणे मृत व्यक्तीच्या लिंगदेहाच्या परकाया प्रवेशबद्दलही प्रयोग केले. हे प्रयोग ट्रान्सपर्सनॅलिटी म्हणजे अंगात येणाऱ्या व्यक्तींच्या साह्याने केले जातात. या प्रयोगात मध्यस्थ मीडियम तंद्रेत जाऊन आपले शरीर जणू परलोकस्थ व्यक्तीला, म्हणजे आपण ते म्हणतो ना काय, प्लॅनचेट बिनचेट जाऊ द्या, आपल्याला काही ऐकायचं नाहीये ते. आपल्याला त्या ह्याच्यात काही जायचं नाहीये. मरणोत्तर अस्तित्व आपल्याला जे हवे ते पुस्तक आपण वाचलेलं आहे ना डॉक्टरांचं, मेनी लाईव्ह मेनी सोल्स का काय ते. हे पिशाचे सगळे जाऊ द्या. मंगल ते मॅम, हा बोला. एक विचारू का? ते परवा दिवशी तुम्ही ते झोपायच्या तिथे झटके त्याच्याबद्दल बोलला होतात ना, काल परवाच्या. कशाबद्दल? ते झटके कोणाला ते जाणवले असं. हा, हा, तर त्याच्यावर मला एक ओशोंचं हे सापडलंय. तर मी ते ऐकलं, तर ते जर का तुम्ही परमिशन दिली तर मी आपल्या ग्रुपवर टाकणार होते, ज्ञानबोध कोणाचं? ग्रुपवर. ओशोंनी त्याच्यावर खूप छान 5 मिनिटाचा आहे ऑडिओ. आपलं टाकायचं नाहीये असंय, तुम्ही डिस्कशन ग्रुपला टाका. कारण हे बघा, का टाकायचं नाहीये ते तुम्हाला सांगते मी. कारण हम्म, टाकणाऱ्यांनी आधी 20 वेळा वाचून ऍक्सेप्ट करावं असं माझं म्हणणं आहे. हम्म, आपण ज्या वेळेला टाकतो त्या ऊर्जा सोडून देतो, पहिली गोष्ट लक्षात घ्या. अच्छा, ओके. ते तत्व आहे. ते आधी आपण ऍब्सॉर्ब न करता दुसऱ्यांना पाठवतो. म्हणजे आपण काय व्हॅल्यू केली त्याची, पहिलं हे. दुसरं टाकायचं असेल तर त्याच्या खाली आपला सारांश त्याच्यात पाहिजे, म्हणून मी ती अट घातलीये. नुसतं टाकायचं नाही, तुमच्या शब्दात लिहा तुम्ही त्याच्याबद्दल काही. आणि डिस्कशन ग्रुप त्यासाठी केला, कारण हजारो लाखो व्हिडिओ, लाखो कोट्स असतात. आपल्याला चांगलंच आहे ना सगळं, बरोबर. काही वाईट असतं का? हम्म, हम्म, मग हम्म. आपल्याला काय होतं, मोह, टाका हो. टाका टाका. हम्म, मग हम्म, आपण त्या ऊर्जा घेतच नाही ना, दे असं. हम्म.
हा हा हा. मग ठीक आहे त्यामुळं ठीक आहे. काय होतं माहिती का, म्हणजे जसं मी म्हणते ना, उच्च ज्ञान आपण द्यायचं नाहीये कोणाला. हा का हा हा. द्यायचं नाहीये? आपलं कमी होतं कुठल्याही ग्रंथांमध्ये बघा तुम्ही. आपण हम्म. ते पात्र नसेल द्यायला तर आपलीच पॉवर कमी होत जाते. हम्म. आपल्यात आपसोप करायचं, सिद्ध व्हायचं, आपण अनुभवायचं आणि मग दुसऱ्यांना द्यायचं, असं उच्च ज्ञानाबद्दल म्हटले. आता हे जे माहितीपर असतात ते जरूर द्यावेत दुसऱ्यांना, असं काही नाही. पण ते देण्याआधी तुम्ही ऐका, ते तुमच्या शब्दात सार लिहा आणि मग डिस्कशन ग्रुपवर टाका. चालेल चालेल. तुम्ही तुम्ही सोडला असेल तर दुसऱ्या कोणाला पाठवा. ठीक कारण आहे ठीक आहे. तिथे आपण आपल्या ग्रुपवर का नाही पोस्ट करत, मग डायव्हर्ट होतं ना. हो हो हो, चालेल चालेल. ठीक आहे लोक ठीक डायव्हर्ट होतात आणि आहे. हा हा चालेल. कम्युनिकेशन खूप होतं ना. हो 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 चालेल. डिस्कशन ग्रुप कसं आपल्याला वेळ असेल की आपण उघडून वाचतो, हा ऐकतो हा असं. हा चालेल. ठीक आहे ठीक ठीक आहे, तर टाका. चला, अजून कोणाला काही विचारायचंय का? आणि मला खूप लोक धन्यवाद देतात यासाठी की तुम्ही छान कंट्रोलमध्ये ठेवलेत ग्रुप. कारण दुसरीकडे नाही असं, मग दुसरीकडे ते बंदच करतात. तुम्हाला काहीच टाकायचं लिखाणाचं काही नाही. ओनली ऍडमिन. ते तसंही मला आवडत नाही. ओनली ऍडमिन काय, तुम्हाला काही विचारायचंय, काही व्यक्त व्हायचंय, वा ना. तुमच्या शब्दात तुम्ही त्या व्हिडिओचा सार व्यक्त केला तर जरूर तुम्ही टाकू शकता ज्ञानबोधवर. हा ठीक आहे ठीक आहे. चालेल. आपण आपण स्वतः काही टाकू शकतो रिलेटेड आपल्या टॉपिक बद्दल, त्याला काही बंधन नाहीये. तेच अपेक्षित आहे, त्या निमित्ताने तरी तुम्ही सार काढून टाकावे 4 ओळी. आपल्याला व्यक्त व्हायचा अधिकार आहे, आपल्याला तिथे संधी दिलेली आहे, पण थोड्याशा कंट्रोल्ड, आपल्या आपल्या मेसेजेसला संधी आहे, दुसऱ्यांच्या नाही. तर ठीक आहे, अजून कोणाला विचारायचंय का काय? मग आता उद्या संपवणार आहोत बरं का आपण हे. मग सुजाता मॅडम वाचणार आहे कर्मकांड. 24 आहे शेवटचा. त्रिविक्रम भारतीय विश्वरूप दाखविले ते करता झालं सुद्धा. मला तर एवढा हा मोठा टास्क वाटत होता ना, तुम्हाला सांगते. माझ्याने होईल नाही होईल नाही. हे बघा, एवढी पानं आपण वाचली आहेत. बघा, वाटतंय का? हे बघा. आणि फार थोडस सोडलंय या वेळेला. एवढी झाली वाचून. पण झालं बाबा. झालं म्हणजे इझिलीच वाटलं मला, झालं. खूप दिव्य काम वाटत होतं मला ते. पण झाल्यावर इझिली वाटलं, अरे झालं, पण असं झालं. ठीक आहे, तर आता आपल्याला मॅडमला लगेच नाही सुरू करा म्हटलं. करणार असतील तर करतील, तसं काही नाहीये. आता तर उद्या संपेल हे, मग सोमवार पासून 1 तारीख आहे. सुजाता मॅडम असतील तर करतील, नाहीतर मग मी म्हंटल त्यांना की तुम्ही पित्र पंधरवडा झाल्यावर करा. कारण आता आपल्या शुभांगी गोसाई मॅडम सुरू करतायत ना 8 तारखेपासून. अंतरेचा मागोवा, ते पण सुंदर पुस्तक आहे. त्या म्हणतात या पुस्तकानंतर कुठल्याही पुस्तकाची गरज पडणार नाही. एवढं त्यांना ते. मी म्हटलं मी घेते, तर म्हणे नाही आता मीच घेणार आहे. मग आता तेच घेणार आहेत. छान पुस्तक आहे, ते चुकवू नका. तोपर्यंत सुजाता मॅडमने घेतले 2-3 अध्याय, तर ते ऐका कर्मकांडाबद्दल काय काय आहेत ते. चला, भेटूयात उद्या आपण.